नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. यावर्षीची नीट परीक्षा फारच गाजली. पहिल्या वेळेस झालेल्या नीट परीक्षेची पेपर फुटी झाल्यामुळं ती परीक्षाच रद्द करण्यात आली होती. त्या प्रकरणाचा CBI तपास करत असून महाराष्ट्रातीलही बरेच जण या प्रकरणी अटकेत आहे. त्यात नावाजलेले असे RCC क्लासचे मोठेगावकर सर असो किंवा पेपर सेटर कुलकर्णी असो, त्यामुळं परत एकदा ते नीटची परीक्षा घेण्यात आली आणि त्या परत नीटच्या घेतलेल्या परीक्षेचा आज सकाळी निकाल घोषित झालेला आहे. या परीक्षेतून 11 लाखाच्या वर विद्यार्थी हे नीट क्वालिफायर झालेले आहेत आणि विशेष बाब म्हणजे अशी की आपल्या महाराष्ट्रातली मूळची दौंडची राहणारी आणि सध्या बारामतीमध्ये स्थायिक तिचे पालक असलेली अशी कन्या श्रावणी जयश्री कृष्णा कुद्रे हिनं संपूर्ण देशात मुलीमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर तिनं OBC प्रवर्गात पण देशात पहिला क्रमांक पटकावला असून श्रावणी महाराष्ट्रात पण सर्वात प्रथम आहे. या श्रावणीचा यश तिच्या कुटुंबाबरोबरच त्या कुटुंबाबरोबर बारामतीत शेजारी राहणारे येरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील डॉक्टर सुधीर विलासराव पाटील यांनाही या मुलीचं अपार कौतुक वाटलेलं असून त्यांनीही या मुलीचं आणि या संपूर्ण कुद्रे कुटुंबियाचं हार्दिक अभिनंदन केलेलं आहे. तर या नीट परीक्षेत आपल्या परिसरातली पण मुलं बरीचशी पास झाली असून एकूण या परीक्षेत जे 690हून जास्त गुण मिळवणारी अशी 138 विद्यार्थी आहेत. मग त्या विद्यार्थ्यात मुलं आणि मुलींचा पण समावेश आहे. या नीट परीक्षेत क्वालिफाय झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या पुढील यशासाठी शुभेच्छा. आज धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांचा वाढदिवस होता. त्यांच्या या वाढदिवसानं अनेकांना तसं चिंतेत टाकलेलं होतं आणि त्यामुळं धाराशिव शहरात किंवा जिल्ह्यातील काही ठिकाणी असेही जाहिरातीचे त्यांच्या अभिनंदनाचे फलक दिसून आले की त्यावर जे काही काळ ओके पॅटर्न जिल्ह्यात होता त्या ओके पॅटर्नचं छाया त्या बॅनरवर दिसून आली होती. धाराशिव शहराच्या जवळच असलेल्या सिद्धेश्वर वडगाव येथील मुख्य कार्यकर्ते असलेले अंकुश मोरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र जाधव यांनी धाराशिव शहरात जे काही खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्ताच्या अभिष्टचिंतनाचे बॅनर लावले आहेत. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सोडून शिवसेनेत दाखल झालेले खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्याबरोबरच जे की सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेले धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांचाही फोटो लावलेला आहे आणि त्या बॅनरवर आम्ही दादांचे असं ठळक मजकूर त्यांनी हे केलेला आहे. त्यांच्या बॅनरमुची साहजिकच
धाराशिव जिल्ह्यातच नव्हे, धाराशिव लोकसभा मतदारसंघातच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू होत असून या बॅनरमुळं खऱ्या अर्थानं आमदार कैलास घाडगे पाटील यांना काय उत्तर द्यावं आणि काय बोलावं हा प्रश्न पडलेला असणार आहे. आज खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी येरमाळा येथील समर्थकांनी विद्यार्थ्यांना खाऊ, शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम येरमाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आलेला होता. त्याचबरोबर कळंब येथील जनजागृती विद्यालयात काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते, कळंबचे माजी नगराध्यक्ष असलेले पांडुरंग कुंभार, अभियंता प्रकाश धस आणि ओम यांच्या हितचिंतकांनी शाळेतील मुलांना शालेय साहित्य आणि खाऊचं वाटप केले. यावेळेस जनजागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होता. त्याचबरोबर डिक्सळचे उपसरपंच हरिभाऊ कुंभार हे पण उपस्थित होते. आज शहरात पण मग आज दुपारी 12 नंतर जन्म झालेल्या नवजात बालकांसाठी दामदुप्पट योजनेचे प्रमाणपत्र देऊन त्या मातांचा आणि त्या बालकांचं जगात येण्याबद्दल स्वागत आणि त्यांच्या मातांचं अभिनंदन करण्यात आलं. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या समोर असलेल्या छत्रात अन्न वाटपाचा पण कार्यक्रम घेण्यात आला. तसंच विविध रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आलं. तर खासदार कार्यालयात रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलेलं होतं. नीट पेपर फुटी प्रकरण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस जनता पक्षानं जे दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं आहे, त्या आंदोलनासोबत आमरण उपोषण करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक सोनम वायचुंग यांची प्रकृती खालावतच चालली आहे. आज त्यांचा उपोषणाचा 20वा दिवस आहे. काल उपोषणस्थळी येऊन दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, तर आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा असलेल्या आणि संसदेतील खासदार सुप्रिया सुळे आदींनी सोनम वायचुंग यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतच जास्त दिवस त्यांनी उपोषण ताणून धरू नये असंही काहींनी त्यांना सूचना केल्याचं कळत आहे. वायचुंग हे आपल्या उपोषणाच्या याच्यावर ठाम आहे आणि केंद्रातील सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही अशी अवस्था सध्याची दिसून येत आहे. त्यामुळं मग सोनम वायचुंग यांचं उपोषण कुठपर्यंत जाणार, का त्यांचा याच्यात काही बरं वाईट होणार अशी देशभरात चर्चा सुरू असली तरी सोनम वायचुंग यांची मागणी किती योग्य आहे आणि ती सरकारनं का मान्य करायला हवी हे एकजुटीनं देशातील लोकांनी सरकारला सांगणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठं सोनम वायचुंग हे लोकांसाठी
का आवाज उठवत आहेत हे कळून येणार आहे. असो, आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, माफ करा. रामकृष्ण हरी माऊली. जसं जसं आषाढी एकादशी जवळ येत चालली आहे तसं तसं मानाच्या ह्या 10ही पालख्या पंढरपुराच्या अगदी जवळपास पोहोचत आहे. आज ज्ञानोबारायांची दिंडी ही फलटणला मुक्कामाला असणार आहे. फलटण येथे मुक्कामासाठी तेथील नागरिकांनी मोठी जय्यत तयारी केली आहे. तर तुकोबारायाच्या पालखीचा आजचा मुक्काम बेलवंडी येथे असणार आहे आणि आज बेलवंडी येथे तुकोबारायाच्या पहिल्या गोल रिंगणाचा कार्यक्रम पण संपन्न झाला आहे. इकडून निवृत्तीनाथाची दिंडी कर्जत येथे आज पोचले असून तिथेच तिचा मुक्काम असणार आहे. कर्जत येथे दिंडी आली त्यावेळी कर्जत जामखेडचे आमदार असलेले रोहित राजेंद्र पवार यांनी दिंडीचं स्वागत केलं. मुक्ताईची पालखी आज भूम शहरात मुक्कामाला असणार आहे. भूम शहरात दुपारी ज्यावेळेस पालखीचं आगमन झालं त्यावेळेस भूमच्या नगराध्यक्षा संयोगिता संजय गाडवे यांनी भक्तिभावाने पालखीचं स्वागत केलं. पालखीचा आज मुक्काम भूम येथील रवींद्र हायस्कूलमध्ये असणार आहे. गजानन महाराजांची पालखी आज तुळजापूरहून निघाली. दुपारी सांगवीत तिनं विश्राम घेतला आणि तिथून आता ती आज सोलापूर नजीकच्या गुळ्यात मुक्कामाला असणार आहे. अशा सर्व दिंड्या आता पंढरपूरजवळ करत आलेल्या आहेत आणि या दिंड्या पंढरपूरच्या आसपास 22 जुलैला पोचतील असंच एकंदरीत चित्र असणार असून तिकडं पांडुरंगाच्या चरणी परवा अहिल्यानगर येथील एका दानशूर व्यक्तीनं तब्बल अर्धा किलो सोन्याची पादुका विठ्ठलाला अर्पण केलेली आहे आणि त्या दानशूर भाविकानं मंदिर संस्थानला ज्यावेळेस सोन्याची पादुका मंदिर संस्थानचे औसेकर महाराज यांच्या हाती सुपूर्द केली त्यावेळेस त्या दानकर्त्या भक्तानं आपलं नाव गोपनीय राहू द्या अशी विनंती केलेली होती. त्यामुळे त्या दानशुराचं नाव मंदिर संस्थाननंही गोपनीयच ठेवलं आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.